काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात. म्हणजे असं काही बोलतात की 4 दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात. तेवढं सोडून करा. बाकी आदेश विचारू नका, मैदानात उतरा, ठोकून काढा. आणि तुम्हाला तर खोटं बोलायचंच नाहीये. बघा, खरं बोलायला विचार करावा लागत नाही, खोटं बोलायला खूप विचार करावा लागतो. त्यांना खोटं बोलायचं आहे, तुम्हाला खरं बोलायचं आहे. खोट्याला खऱ्याने उत्तर द्यायचं असेल तर विचार करावा लागत नाही. आणि मला विश्वास आहे तुम्ही सगळे उतरले पाहिजेत. आज बघा, शेतकऱ्यांना आपण वीज मोफत दिली, यापुढे शेतकऱ्यांना बिल लागणार नाही. आणि लगेच यांनी विचारलं मग काय तुम्ही जुने बिल देणार का, मग त्याचं काय होणार? मी स्पष्टपणे विधानसभेत सांगितलं, अरे कालपर्यंत आम्ही कोणाचं तरी जुनं बिल वसूल केलंय का, तर आता आम्ही जुने बिल वसूल करायला जाणार आहोत का? कोणाचंही जुनं बिल वसूल करणार नाही, कोणालाही नवीन त्या ठिकाणी बिल मिळणार नाही. शेतकऱ्यांना वीज मोफत म्हणजे मोफतच. आणि मला सांगितलं पाहिजे, आम्ही काही पैसे उडवायला बसलो नाहीये, योजना तयार केली. या देशातला हा इतिहास ठरेल की गेल्या 1.5 वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्यांना 16,000 मेगावॅट वीज लागते, त्यातल्या 9,000 मेगावॅटला सोलरवर आणण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे. मेगावॅटला सोलरवर आणण्याचं काम आम्ही सुरू केलं आहे, जे 18 महिन्यात पूर्ण होईल. पुढच्या 3 महिन्यात उरलेल्या 7,000 मेगावॅटचं काम आम्ही सुरू करतोय. म्हणजे पुढच्या 2 वर्षामध्ये शेतकऱ्याकडे जाणारी विजेचं एकूण एक युनिट हे सोलरचं असणार आहे. आज जी 7 रुपयाला वीज पडते ती आम्हाला 2 रुपये 80 पैशाला पडणार आहे. म्हणजे आमच्या शेतकऱ्याला जी मोफत वीज देतोय, आजची जी सबसिडी आहे त्यात कुठलीही वाढ न करता आम्ही शेतकऱ्याला मोफत वीज देणार आहोत. आम्ही राज्याच्या हिताचा विचार करून आणि शेतकऱ्याच्या हिताचा विचार करून या ठिकाणी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. आज आमच्या मंगलजींच्या मंत्रालयाच्या माध्यमातून युवा प्रशिक्षणाची योजना आपण आणली. 10 लाख युवकांना प्रशिक्षणाकरता त्या ठिकाणी स्टायपंड आपण देणार आहोत. म्हणजे कुठल्याही आस्थापनेने त्यांना नोकरीत घ्यायचं आणि त्यांना नोकरीत घेतलं तर त्यांचा 10,000 रुपये महिना पगार हा राज्य सरकार त्या ठिकाणी देणार आहे. त्या आस्थापनेला तो द्यावा लागणार नाही. आणि त्यातनं त्यांनी शिकल्यानंतर त्यांना जे सर्टिफिकेट मिळेल त्यांना एकतर तिथेच परमनंट नोकरी मिळेल, नाहीतर दुसरीकडे मिळेल, किंवा त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल. 10 लाख तरुणांना रोजगार देण्याची योजना या ठिकाणी आपण आणलेली आहे. आणि म्हणून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, योजना अनेक आहेत, पण जोपर्यंत आम्ही रोज बोलणार नाही, आम्ही रोज सांगणार नाही, प्रत्येकाच्या तोंडी योजना असलीच पाहिजे. जो भेटेल त्याला, अगदी लोक वैतागले तरी चालतील, लग्नात गेलं तरी त्यांना काय योजना आहे हे सांगा, त्याच्यानंतर मग त्या ठिकाणी लग्न लावायला जा. कारण पब्लिक मेमरी अत्यंत शॉर्ट असते. आपण काल काय बोललो हे आज लोकांना लक्षात राहत नाही. आणि चांगलं जे असतं, सकारात्मक जे असतं ते इको पण होत नाही. सकारात्मक गोष्टी इको करायला त्रास असतो, नकारात्मक गोष्टी या पटकन इको होतात. आणि म्हणून त्या दृष्टीने देखील आपल्याला निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आता प्रयत्न करावे लागणार आहे. मी एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो. बघा, ज्यावेळी हा सगळा फेक नरेटिव्ह चालला होता, आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात आलं असेल, काही लोक, काही सोशल मीडियावरचे लोक हे त्या ठिकाणी आपल्या विरुद्धचा फेक नरेटिव्ह चालवत होते. एक लक्षात घ्या, हे छोटं षडयंत्र नाही आहे. ही या 4-5-10 लोकांची अवकात पण नाही आहे की एवढा मोठा इको ते करतील. याच्या पाठीमागे फार मोठं षडयंत्र आहे. आज ज्या प्रकारचे अल्गोरिदम्स या ठिकाणी तयार करून आणि हे सगळं लोकांपर्यंत खोटं पोचलं पाहिजे अशा प्रकारचं षडयंत्र झालं. हे काही मुठभर लोकांच्या बसचा रोग नाही आहे. याच्या मागे त्या शक्ती आहेत ज्या शक्तींना असं वाटतं भारत मजबूत नाही झाला पाहिजे, ज्या शक्तींना वाटतं मोदीजी प्रधानमंत्री राहिले तर हा देश
जगामधला सर्वोत्तम देश होईल, ज्यांना हे माहिती आहे की मोदीजींसमोर आता आपला देश टिकाव धरू शकणार नाही. अशा अनेक प्रवृत्ती एकत्रित आल्या आहेत आणि या प्रवृत्तींनी या ठिकाणी या देशामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून मदत केली आहे. हे षडयंत्र देखील हळूहळू बाहेर येत आहे. आणि म्हणून आज ज्या प्रकारच्या लढाईला आपण सामोरं जातो, ठीक आहे, त्यांनी त्यावेळी केलं, आम्ही बेसावध होतो, पण मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो, आता तेवढीच ताकदीची तयारी आपण देखील केली आहे. आता चिंता करण्याचं कारण नाही आहे. फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर देण्याची ही सगळी इकोसिस्टीम आपण तयार करतो. पण तुमच्याकडनं अपेक्षा आहे, पुन्हा तुमच्याकडनं अपेक्षा आहे, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किती आहेत, पदाधिकारी किती आहेत? म्हणजे असं सांगतायत की एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असं म्हटलं होतं की सगळे भारतीय थुंकले तरी देखील इंग्रज वाहून जातील. असं आपल्यापैकी प्रत्येकाने रोज एक जरी पोस्ट केली ना तरी देखील फेक नरेटिव्ह संपून जाईल, एक पोस्ट. पण दुर्दैवाने, आणि परत मोकळ्यापणाने बोलतो, मला माफ करा, आमचे लोकप्रतिनिधी देखील करत नाही. आज लोकप्रतिनिधींचे हँडल बघा. अरे बाबांनो, लक्षात घ्या, लढाई जमिनीवर लढतोय आपण, पण त्याच सोबत ही लढाई टेक्नॉलॉजीची झाली आहे, त्याचसोबत ही व्हर्च्युअल झाली आहे. तुमच्या विरुद्धचा खोटा नरेटिव्ह लोकांपर्यंत टेक्नॉलॉजीने पोहोचवलेला आहे. त्याला जर तुम्ही उत्तर दिलं नाही तर तुम्ही जमिनीवर मेहनत करावीच लागेल. ती करतोच, श्रम आहेतच, पण त्याच्यासोबत याचंही उत्तर जर आपण दिलं नाही तर आपण